वडिलांच्या स्मरणार्थ बदलापूर शहरामध्ये अनिल अधिकारी यांच्या माध्यमातून एक आगळावेगळा उपक्रम पर्यावरणाचा संदेश देत पार पाडला जातोय. बदलापूर पश्चिम उल्हास नदीच्या पुढे आपण सध्या आहोत आणि आपण बघत असाल तर वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम जो आहे तो हाती घेण्यात आलेला आहे आणि या वृक्षारोपण कार्यक्रमाला भाजपचे नगरसेवक राजेंद्रजी घोरपडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे. अनिल भगत यांची सुद्धा या सदर प्रसंगी उपस्थिती आहे. महत्वाचं म्हणजे एकंदरीत आपण बघत असाल तर प्रत्येक वर्षी हा उपक्रम जो आहे तो त्यांच्या माध्यमातून राबवला जातो. यापूर्वी सुद्धा बदलापूर गावातील स्मशानभूमी असतात किंवा एकंदरीत विविध ठिकाणी या वृक्षांची लागवड केली जाते आणि एक आगळा वेगळा उपक्रम जो आहे तो पार पाडला जातो. वडिलांच्या स्मृती जपण्याचा हा एक उपक्रम आपण बघत असाल. प्रत्येक वर्षी वृक्ष लागवड करून समाजाला एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न अनिलजी अधिकारी यांच्या माध्यमातून होत असतो आणि दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी हा उपक्रम पार पडतोय. तू नंतर बांधते, आता नको बांधू. सध्या बदलापूर गावातलं चित्र आपण बघतोय. वृक्षांची लागवड केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक नुकतंच या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि त्याच स्मारका शेजारी ही झाडं जी आहेत त्या वृक्षांची लागवड जी आहे ती केली जाते. दरवर्षी वृक्षारोपणाचा संकल्प अनिलजी अधिकारी यांच्या माध्यमातून केला जातो आणि या प्रसंगी त्यांचे कुटुंबीय, त्यांचे मित्रपरिवार हे सगळेच उपस्थित असतात. पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी कशा पद्धतीने पार पडावी याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा उपक्रम. वडील जरी सध्या आपल्यासोबत नसले तरी सुद्धा त्यांच्या आठवणीत या झाडांची लागवड त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि महत्वाचं म्हणजे फक्त झाडांची लागवड केली जात नाही तर त्यांचं पालन पोषण सुद्धा केलं जातं. वाढतं प्रदूषण असू द्यात, हवामानातले बदल असू द्यात आणि घटणारे हरित क्षेत्र लक्षात घेत अशा उपक्रमांची समाजाला मोठ्या प्रमाणात गरज आहे हे आपण यावरून समजू शकतो. आपण अधिक माहिती घेणार आहोत. आपण छत्री देऊ का मॅडम? आम्ही चौथ्या वडिलांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम उपक्रम हाती घेतला जातो आणि एक हरित संदेश शहराला देण्याचा प्रयत्न अनिलजी अधिकारी करतात. काय सांगतात? चेतना क्रीडा मंडळाच्या वतीनं 1967 साली हे मंडळ स्थापन झालेलं आहे आणि अनिल अधिकारी आमचे अनिल भगत, अनिल अधिकारी आणि ही सगळी मंडळी गेले मागील 10 वर्षापासून वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत आहेत. वृक्षारोपणाचा कार्यक्रम अनिल अधिकारी यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आणि त्यांनी बोललं होतं की बाबा मी दरवर्षी झाडं लावेल. त्याप्रमाणे या ठिकाणी आज त्याचं औचित्य साधून हा वृक्षारोपणाचा इथे कार्यक्रम होतोय. वृक्ष लागवड करत असताना अशा प्रकारची मोठी वृक्ष जर लागवड केली ना तर ती लवकर जीव धरतात आणि ती लवकर आपल्याला वाढतात आणि आपल्याला लवकर सावली देतात. हेच लक्षात घेऊन या मंडळाने अनिल अधिकारी यांनी आज या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर वाढदिवसाचं औचित्य त्यांचं 4 जूनला असतं, परंतु ते 4 जून न करता ते वृक्षारोपण ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस ते वृक्षारोपण करत असतात आणि आज चांगला पाऊस सुरू झालेला आहे. ही झाडं अतिशय सुंदर आहेत. ही झाडं वाढतील. बदलापूर शहर हे हरित शहर होण्याचे आपण जी संकल्पना करतोय
तुम्हाला लक्षात आलं असेल की मागच्याच आठवड्यामध्ये आपण दापोली येथील दापोली कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आपण एक समंजस करार केला होता की या शहरामध्ये हरित क्रांती करण्याकरता आपण त्यांच्याबरोबर काही काम करणार आहोत. तशा प्रकारचं कामाला आपण प्रत्यक्षात सुरुवात सुद्धा केलेली आहे. मी अनिल अधिकारी आणि त्याच्या संपूर्ण टीमला मनापासून आभार व्यक्त करतो की आपण या शहराला हरित बनवण्यासाठी एक खारीचा वाटा आपला उचलतायत. त्याबद्दल तुमचं मनापासून आणि चेतना क्रीडा मंडळाचं सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद. तर आज जरी या ना पुढे. आज जरी वडील हयात नसले तरी सुद्धा त्यांची आठवण मात्र तुम्ही दरवर्षी जपण्याचा प्रयत्न करता. हो, काय सांगाल या उपक्रमाबद्दल? माझ्या वडिलांचं निधन 2015 झालं. पहिल्या पुण्यतिथीला 2016ला राजन शेठच्या हाताने मी पहिली झाडं लावलेली आहे. ती आता एवढी मोठी झालेली आहेत ते ती अक्षरशः ती वरून टाटायला लागतात एवढी मोठी झालेली आहेत. आणि परत 10 वर्षांनी शेठ माझ्या जोडीला आता झाडं लावायला आलेले आहेत आणि आपण मी सातत्याने चालू ठेवणार आहे. हा योगायोग आहे आणि त्याची साथ मला माझ्या एकदम चेतना क्रीडामळाची साथ लागलेली आहे. जे माझं एकदम जन्मगाव आहे त्यांनी मला एकदम चांगली साथ देतात. आणि श्रद्धा अनिल अधिकारी हे तसे दानशूर आहेत. म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी ते आपल्याकडचं जे काही पैशाचा उपयोग आहे तो योग्य ठिकाणी लावा, गरीबाला न्याय मिळावा, त्याला मदत मिळावी किंवा एखाद्या मंडळाला हातभार लागावा सामाजिक कार्यात, असा त्यांचा शुद्ध हेतू असतो आणि तो नेहमी ते करत असतात. त्या सुद्धा त्यांचं मनापासून आभार. आज खरं तर एक वेगळा उपक्रम राबवला जातोय. काय सांगाल? मला हेच म्हणायचंय की 1962 साली स्थापन झालेले चेतना क्रीडा मंडळ बदलापूर एक परिसरातील या पंचकृषीमध्ये सामाजिक, शैक्षणिक, कला व क्रीडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये तसेच पर्यावरण असे अनेक क्षेत्रामध्ये हे मंडळ कार्यरत करत आहेत. आणि अनिल अधिकारी सारखे ऊर्जावंत कार्यकर्ते असल्यामुळे हे मंडळ उत्स्फूर्तपणे हे कार्यक्रम करत असतात. एक झाड 100 उपकार, एक झाड 100 उपकार, पुढीलसाठी सदा परोपकार या उक्तीप्रमाणे आपण हे कार्य चालू आहे. बदलापूर हे निसर्गरम्य स्थान आहे आणि भावी पिढीसाठी हा ठेवा आपल्याला जपायचा आहे. आणि अनिल अधिकारी यांनी जो संकल्प केलाय तो संकल्प मंडळ नेहमीच पूर्णत्वास करेल. मी अनिल अधिकारी एवढंच म्हणेल की ते नुसते वृक्षारोपण न करता मंडळातील सर्व कार्यक्रमाला त्यांचा आर्थिक तसेच त्यांचा स्वतःचा सहभाग या निमित्ताने त्यांचा सहभाग असतो. आणि तुम्हाला कल्पना असेल की त्यांची ही पुण्याई म्हणजे आता त्यांचा जो मोठा ऍक्सिडेंट झाला त्या ऍक्सिडेंटमध्ये देवानी त्याची पोचपावती घेऊन त्यांना कुठलाही ओरखोडा पण न ओढता देवानी सुरक्षित ठेवलंय. कारण त्यांनी हे झाड लावून पर्यावरण सुरक्षित ठेवलंय. मी तर म्हणतो त्यांचं हे अन्नदान, त्याच्यानंतर समाजातील होतकरू मुलांना मदत करणं, प्रोत्साहन देणं, कुठलाही कार्यक्रम आला म्हणजे गावातील शिवजयंती असो, रामनवमी असो, हनुमान जयंती असो, सगळ्यांना त्यांचा आर्थिक सहभाग असतो. असं हे अनिल अधिकारी त्यांच्या या वडिलांच्या आठवणीनिमित्ताने हा जो कार्यक्रम केला आहे त्या कार्यक्रमामागे मंडळ निश्चितच त्यांच्या पाठीशी उभं राहील. आणि मी त्यांच्यामुळे आम्हाला हे योगदान मिळालेलं आहे त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि पुढील कार्यक्रम आमचा असाच सहभाग असेल. धन्यवाद. काय सांगाल आजच्या काही कार्यक्रम? नमस्कार, माझं नाव शिबा आहे. मी अधिकाऱ्यांना 2015 पासून मी ओळखते अँड हे त्यांचं 10वा वर्ष आहे ट्री प्लांटेशनचा. आणि मला खूप आनंद होतोय की हे जे आता मी हिंदीत बोलते. ओके, हा बेसिकली आय एम मल्याळी. हा, येस अँड बाउंड अँड बॉट अप इन मुंबई, सो आय कॅन ॲटलीस्ट try to speak in Marathi. Now I am a teacher at SDM English High School, Badlapur East. So as we are friends, we are in acquaintance in company of Anil Adhikari, and this is his 10th year of tree plantation. And I'm very proud to say that he is doing a good cause for the society. Ecological balancing में जो गवर्नमेंट हमसे चाहती है कि प्लांट्स लगाए, ट्री प्लांटेशन, एक पेड़ माँ के नाम का जो नारा है, जो गवर्नमेंट हमसे चाहती है करने, वो अधिकारी जी कर रहे हैं. और उसके साथ हम सिर्फ सहयोग ही कर सकते हैं उनके साथ, और उससे ज्यादा तो हम कुछ नहीं कर सकते. बट वी आर वेरी ब्लेस्ड टू हैव हिम एज आवर फ्रेंड, and it's our privilege to be the part of this tree plantation. Thank you so much. खरं तर हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम जो आहे
तर आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मारक आहे आणि त्याच ठिकाणी एकंदरीत हे या वृक्षाची लागवड जी आहे ती करण्यात आलेली आहे. फक्त वृक्षांची लागवड केली जात नाही तर त्यांचं संगोपन सुद्धा त्याच पद्धतीनं केलं जातं. यापूर्वी सुद्धा म्हणजे प्रत्येक वर्षी झाडं लावून त्यांचं संगोपन करण्याचं काम जे आहे ते अनिलचे अधिकारी आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या आणि मित्रमंडळाच्या माध्यमातून केलं जातं. आणि या कार्यक्रमाला आज प्रमुख उपस्थिती भाजपाचे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी घोरपडे यांची असलेली आपण बघितली. आणि हा जो कार्यक्रम आहे आज वडिलांच्या स्मृतीनिमित्त त्यांच्या आठवणीत पार पडलेला आपण पाहिला. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.